आणि यानंतर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे आता थोड्याच वेळात ऊस दराबाबत महत्त्वाची बैठक होतीये। मात्र ही बैठक जी आहे ती राजू शेट्टी यांच्या अनुपस्थित होणार असल्याचं कळतंय। बैठक जी आहे ती पूर्वनियोजित होती आणि पूर्वनियोजित दौऱ्यामुळे राजू शेट्टी दिल्लीत असल्याची माहिती सुद्धा मिळते। ऊस दराच्या बैठकीला त्यामुळे राजू शेट्टी गैरहजर असल्याची माहिती आपल्या समोर येते। आत्ताची ही ब्रेकिंग बातमी येते। ऊस दराबाबत महत्त्वाची बैठक आज होती आणि या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। ऊस दराच्या बैठकीला राजू शेट्टी गैरहजर राहणार आहेत आणि पूर्वनियोजित दौऱ्यामुळे राजू शेट्टी दिल्लीत असल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय आत्ताची ही महत्त्वाची बातमी येते। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। थेट संदीपकडे आपण जाणार आहोत। संदीप, आपण पाहतोय आत्ताची ही जी बैठक आहे ऊस दराबाबतची ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, मात्र या बैठकीला राजू शेट्टी यांची अनुपस्थिती असणार आहे। राजू शेट्टी यांच्या आंदोलनावरच सगळं जे ऊसाचा जो दर आहे किंवा जी काय घडामोड असते ती ठरत असते। येत्या शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 18वी ऊस परिषद देखील होणार आहे आणि आज म्हणजे साधारणतः पुढच्या अर्ध्या तासामध्ये कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर ही बैठक सुरू होणार आहे। मात्र या बैठकीला राजू शेट्टी अनुपस्थित असणार आहेत। ते पूर्वनियोजित दौऱ्यामुळे दिल्लीत असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। मात्र जे प्रतिनिधी आहेत त्यांचे मग सावकार मागनाईक असतील किंवा प्राध्यापक जालंधर पाटील असतील, हे दोघे मात्र या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजू शेट्टी हे स्वतः निर्णय घेत असतात। ज्याप्रमाणे इतर पक्षांचे प्रमुख आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख म्हणून राजू शेट्टी यांना ओळखलं जातं। खरं तर आजच्या बैठकीत निर्णय होणं अपेक्षित होतं, पण राजू शेट्टी अनुपस्थित असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी कदाचित साखर कारखानदारांबरोबर चर्चा करतील आणि जी काय माहिती आहे ती आम्ही राजू शेट्टी यांच्यापर्यंत पोहोचवतो असं कदाचित सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार की ती बैठक निष्फळ ठरणार हे आपल्याला काही वेळातच समजू शकेल। त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना देखील या बैठकीचं आमंत्रण नाही आहे, ही देखील या बैठकीला गैरहजर राहणार आहेत। त्यामुळे आज नेमका निर्णय होतो की नाही हे आपल्याला काही वेळातच समजू शकेल। एकूणच संदीप, दोन महत्त्वाचे नेते या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहणार आहेत, काय अर्थ लावता येईल याचा? खरं तर राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील हे दोघे जर या बैठकीला उपस्थित असते तर आजच्या तिथं निर्णय झाला असता। कारण आता जे साखर कारखाने सुरू आहेत त्या कारखान्यांची वाहतूक काही प्रमाणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अडवलेली आहे आणि ऊस परिषद झाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही असा एक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलेला आहे। मात्र कारखानदारांनी अनेक कारखान्यांना परवाना मिळालेला नाही, गाळप परवाना, त्याचबरोबर महापुरामुळे ऊसाचा तुटवडा देखील जाणवण्याची शक्यता आहे। या संदर्भात काल एक बैठक घेतली होती आणि समन्वयानं यामधून निर्णय काढावा म्हणून ही आजची बैठक खरं तर आयोजित करण्यात आली होती। आणि या बैठकीमध्ये कारखानदार आणि शेतकरी संघटना मग ती स्वाभिमानी असेल किंवा रघुनाथदादांची संघटना असेल या दोघांमध्ये ही चर्चा होणार होती। मात्र दोघेही नेते, महत्त्वाचे नेते, पदाधिकारी या बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे कदाचित निर्णय होऊ शकणार नाही। संदीप, नक्कीच, आणि त्यामुळे नेमकं या बैठकीमध्ये आता काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं।